दौंड तालुक्यातील खामगाव येथे एक भयानक घटना उघडकीस आलेली आहे। सख्या दाजीनेच आपल्या मेवण्याचा धारदार कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची ही घटना आहे। आज साधारणतः सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये सूरज भुजबळ या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे। तर त्याला मारणारा मारेकरी अमित बहिरट याला यवत पोलिसांनी अटक केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित बहिरट आणि सूरज भुजबळ हे दाजी मेव्हणे होते। काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वीच अमित बहिरटचं सूरज भुजबळ याच्या बहिणीशी लग्न झालेलं होतं। त्यांचा प्रेमविवाह होता। यामधूनच त्याच्यामध्ये थोडेसे गृहकलहही होते। हे काही महिने त्याच्यामध्ये गेल्यानंतर जो सूरज भुजबळ आहे त्याच्या बहिणीला अमित बहिरट याने पुन्हा माहेरी आणून सोडलेले होते। त्यांच्यात काही वाद होते। हे वाद झाल्यानंतर 498 ची केस ही यवत पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल करण्यात आलेली होती। याचाच राग अमित बहिरटला होता अशी आता माहिती मिळत आहे। या सर्व प्रकरणातून आज अखेर अमित बहिरट याने धारदार कोयता घेऊन सूरज भुजबळ याच्या दुकानात जाऊन त्याच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये सूरज भुजबळ याचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर तिथून अमित बहिरट हा पळून गेलेला होता। मात्र यवत पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आज जमा केलेले आहे। याबाबत मयत सूरज भुजबळच्या आईने सहकारनामाशी बातचीत केलेली आहे। इथून मागे 4-5 महिने आले माझ्या पोराच्या जीवाला धोका आहे म्हणून ती सगळी पिंगळ्याची वस्तूवरची लोक आणि ते मारणाराची ती सगळी चौकाती सगळी आहेत ना डोस द्यायची सूरजला मार म्हणायची। बघू ती बाई एकटी काय करते। एकट्या बाईची प्रगती त्यांना बघवली नाही आणि मी सूरज संघ सावलीसारखी उभा राहायचे आणि चौकीला गेल्याच्या नंतर ना आम्ही येऊ बाई पोरगा तुझं मेलं तर नाही ना तर मारून तर नाही टाकली। ह्याच्यामध्ये तिथालचा एक नाही का तो गोल काळा सावळ्याला माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर मी परत नाव देऊ सगळे त्यांनी मला हाताला धरून ह्याच्या बाहेर काढलं। मी 100 वेळा त्यांच्यापर्यंत टाकला टाकत्याला मारून मी तुला ह्याच्या बाहेर काढतो। आणि आज सगळ्यांनी मला सांगितलं तो शनी शिंगणापूरला गेला। आमच्या शेजारचा संभ्या काळ्या बिल्या सगळ्यांनी ते चौकातीची गांजा विकणारे लोक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी त्याला लपून ठेवला कुपीमध्ये आणि मी सूरजला डबा आणायला म्हणून गेले आणि तेवढ्यामध्ये सूरजचं तुकडं केलं। आज कामाला मुलगा होता कामाला तो पण नाही आला। आज माझा जीव म्हणत होता काहीतरी होणार आहे देवा। आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणून सांगितलं की तुला आम्ही लगेच बाहेर काढतो। पिंगळे वस्तीने सांगत होतं तुझ्या घराची वाटवर राखोळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून कार्यक्रम रस्ता माझा मला मंत्रालयात जायचंय। मला माझ्या सूरजची डेड बॉडी घेऊन मंत्रालयात जायचंय कारण मी ह्या चौकीला 100 वेळा आले आणि ह्या चौकीकडून काही मला न्याय मिळू शकत नाही। आज मी पूर्ण होश हवासमध्ये आहे पण ह्या पोलिसांनी माझ्या संग अन्याय केलेला आहे आणि मी रोज त्यांना सांगते सकाळी सकाळी पोलिसांना सांगितलं माझ्या पोराच्या जीवाला धोका आहे। पोलीस आले चौकामध्ये म्हणलं माझ्या पोराच्या जीवाला धोका आहे साहेब जाऊ नका हो। पण पोलीस तिथून निघून गेले म्हणजे आम्ही खामगावमध्ये जाऊन आलो आणि पोलीस तिथून निघून आले आणि माझ्या पोराचं तोपर्यंत तुकडं केलं। त्यांनी आमच्या शेजारच्या पोरांनी सगळ्यांनी मिळून टार्गेट केलं आणि आपण ह्यांनी सगळ्यांनी मिळून मारण्यासाठी पिंगळे वस्तीवर किंवा म्हणला मी 200 पोरं घेऊन येतो मला तुला बाहेर काढायची काळजी करू नको। मिळत असलेल्या माहितीनुसार सूरज भुजबळ याचा खून झाल्याची माहिती मिळताच खामगावातील हजारो लोकांनी तिथे गर्दी जमवली होती। तसेच सूरज भुजबळ याची आईने सूरज जोपर्यंत आरोपीला मारेकऱ्याला जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आपण सूरजचा मृतदेह हलू देणार नाही अशी का भूमिका घेतलेली होती। त्याच्यामुळे काही काळ खामगावमध्ये तणाव निर्माण झालेला होता। निश्चितच ही हृदयद्रावक अशी घटना आहे कारण जो या घटनेमध्ये मयत झालेला आहे त्याचे वडील हे लहानपणीच वारलेले होते। सूरज भुजबळ हा लहान असतानाच त्याचे वडील वारलेले होते। त्याच्यामुळे एक मुलगा आणि एक मुलगी याचं संगोपन हे सूरजच्या आईनेच ह्या दोघांचं संगोपन केलेलं होतं। त्यानंतर अजून एक दुःखद अशी घटना ही आहे की सूरज याचं लग्न अवघ्या 2 महिन्यापूर्वी झालेलं होतं आणि 2 महिने लग्नाला झाले असतानाच आज सूरज याचा निर्गुण अशी हत्या झालेली आहे। त्याच्यामुळं खामगावमध्ये किंवा दौंड तालुक्यामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। मात्र लोकांनी संयम ठेवावा। आरोपीला अटक केलेली आहे। कोणी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आहे। त्याच्यामुळे आज घडलेली घटना निश्चितच मनाला दुःख देणारी आहे, क्लेशदायक आहे। हा जो अमित बहिरट आहे याच्यावर सूरजच्या बहिणीने 498 चा गुन्हा दाखल केलेला होता। डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल केलेला होता। प्रापंचिक जो छळ करण्यात तिचा येत होता ह्या सर्वांचा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यामुळे का त्याच रागातून अमित बहिरटने सूरज भुजबळ याची हत्या केलेली असावी अशी एक शंका उपस्थित केली जात आहे। मात्र आता पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड।